नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। कधी तर आपल्याला असं गोड पदार्थ खावा वाटतो, त्यासाठी आपण आज चण्याच्या डाळीपासून बेसनचा लाडू बनवतोय। अगदीच सोपी रेसिपी ही, पण बेसनचा लाडू म्हणजे सर्वांनाच अवघड वाटतंय। कधी बनवायचं किचकट असतंय, लय टाइम लागतोय बेसन भाजायला, असं सगळ्यांना वाटतंय। बघा, हा लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते कसा झाला रवाळ अगदीच, आणि तोंडात टाकताच हा लाडू गिरणार आपल्या, आणि अजिबात टाळ्याला चिटकत नाही हा लाडू। अशा माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून तर बघा। आपण इथं अर्धा किलो चणे डाळ घेतली, आता वाटीचं प्रमाण पण घेऊया आपण। तर ही 2 वाट्या डाळ होणार आहे। आता 1 वाटी झाली, दुसरी वाटी आपण भरूया। अर्धा किलो डाळ आपण मोजून घेतलेली, पाव किलोची वाटी म्हणजे अर्धा किलो डाळ। 2 वाट्या चण्याची डाळ घेतली, तुम्ही वजनाने पण घ्या, ना तर माप 1 भांड्याचं माप करा तुम्ही वाटीचं, तुम्हाला घ्यायचं असलं तर कोणत्या पण एका वाटीनं कपानं घ्या। आपण 1.5 वाटी साखर घेतोय, म्हणजे जवळजवळ 350 ग्राम ही साखर होते। 1.5 वाटी साखर आणि अर्धा किलो चण्याची डाळ, परफेक्ट प्रमाण होते बघा। ही थोडंसं फुरस आहे ह्याच्यामध्ये, साखर गोडीला छान होते ही। तर ही चण्याची डाळ आणि ही साखर आपण घेतलेली आहे बघा। आता डाळ आपण प्रथम भाजून घेऊया, चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची डाळ। डाळीचा कलर बदलोपर्यंत आपण भाजून घेणार आहे। नंतर बेसन जास्त भाजायची गरज नाही आपल्याला, प्रथम डाळ भाजल्यानंतर बेसन भाजायची जास्त गरज नाही। एकसारखं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने। बघा पाट कलर कसा थोडासा चेंज झाला ना, डाळ्यासारखा दिसतो थोडा थोडा। तर डाळ भाजली आपली, काढून घेऊया ताटामध्ये, राहिलेली पण भाजून घेऊया। तर राहिलेली पण मी डाळ भाजून घेते, एकदम नाही जास्त होईल कडक म्हणून नाही घातली। तर तशाच पद्धतीने आपण डाळ भाजून घेणार आहे, आणि खूप टेस्टी लाडू होतात बघा। आता डाळ भाजायला तर किती खमंग घरा सुटला डाळीचा। तर ताटात काढून ठेवूया, जरा थंड करायला ठेवणार आपण। डाळ थंड होते तर आपण साखर बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये। साखर बारीक करताना त्यातच वेलची घालू, 5-7 मी वेलची घेतले, ते वेलची सोलून घालूया आपण। नंतर काय वेलची पावडर टाकायची गरज नाही, आपण ह्या साखरेमध्येच घातले। साखर बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतली, जास्त पण बारीक करायची नाही, अशी रवाळ बारीक करायची, लाडूमध्ये छान लागते। राहिलेली साखर बारीक करून घेऊया सर्व। हॉटेलात जसं लाडू बनते तसं आपले हे लाडू बनणार आहे बघा। अशा पद्धतीने साखर बारीक करून त्याच भांड्यात आपण आता डाळ बारीक करून घेऊया। थोडी 2 वेळा घालायची डाळ, एकदम जास्त होईल। तर अशा पद्धतीने मी बघा डाळीचं पीठ बनवून घेतलेलं आहे, बेसन झालं याचं बघा। रवाळ असं आपण वाटून घेतले मिक्सरमधून। तर आपण ही चाळून घेऊया आता। चाळणी म्हणजे मोठं मोठं कण निघतात चाळणीमध्ये, बारीक पीठ पडतंय आपलं, काय राहिलेलं जाडसर आपलं परत वाटून घ्यायचं आपल्याला। चमच्याने असं फिरवून घ्या, म्हणजे गाठी मोडतेला नको। हे असं मोठं मोठं जाडं राहिलं, नंतर आपण आता एकदम वाटणार आहे। त्या डाळीचं ह्या डाळीचं आपण एकदम वाटायचं, चाळून घ्यायचं। तर राहिलेली डाळ आपण वाटून घेऊया आपण मिक्सरमधून। सर्व डाळ आपण आता वाटून घेणार आहे एकदम टाकून। हो का, अशा पद्धतीने पीठ बनवले, सगळीच वाटली मी डाळ। तर चाळून घेऊया, आणि मोठं कण आहे ते नंतर फिरवून घ्यायचं आपण मिक्सरमधून राहिलेलं चाळणीतलं। अगदीच बारीक रवा असतो तसे सेम बेसन झाले आपलं पीठ झाले बघा, रव्यासारखं बारीक। तर राहिलेलं मी चाळून घेतले ते वाटून, आणि तूप घेतले, पाव किलो तूप आहे बघा। आणि जरी लागलंच तर नंतर थोडंसं वापरायचं आहे। आता कढई ठेवली गॅसवर, कढईमध्ये तूप घालूया, गावचं तूप आहे बघा, देशी तूप असल्यामुळे सफेद दिसतंय।
आणि जरी डाळीचं थोडंसं कण असलं तर आपण नंतर कशात तर डाळ दळल्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये राहिलं तर. आता बेसन मी घालून घेतले बघा त्यात, राहिलेलं तूप पण घालूया आपण. असं करत सगळं तूप आपण घालणार आहे, जसं जसं बेसन भाजत येईल. बेसनचा पण कलर बदलला आहे बघा पिठाचा, किती पिवळा जरद झाला आहे. जास्त बेसन आता भाजायची गरज नाही, आधी आपण डाळ भाजून घेतली. तूप सुटूपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला, म्हणजे तर तूप सुटायला सुरुवात झाली आहे बघा. पहिल्या परस किती कलर पण बदललाय, चेंज झालाय. तर अशा पद्धतीने भाजून घेतलं आपण. थोडासा पाण्याचा धक्का मारायचा त्याच्यावर शितळा, म्हणजे रवाळ असं बेसन होतंय बघा. ही पीठ लाडूचं टेक्स्चर बघा कसं दिसतंय तुम्हाला, रवाळ दिसते नाही. असं बनवलं लाडू तर अजिबात टाळ्याला चिटकत नाही तर का घशात अटकत सुद्धा नाही. तर आता सगळं बेसन भाजून झालं आपलं. गॅस वरून कडे मी खाली उतरून घेते, थंड करायला ठेवले. थंड होतंय हे बघा. आता आपण साखर मिसळून घेऊया, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता वेलची तर आधीच टाकली होती, आपल्याला तर वेलची घालायची गरज नाही. गरम आहे, कोमट असतानाच घालायचं आपण लाडू बांधताना. साखर सगळी मिक्स करून घ्यायची, गुठळ्या मोडून घ्यायच्या. आणि गुठळ्या तर अजिबात झाल्या नाही त्या बघा, तरी पण मोडून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायचे. आता लाडू वळायला इथं गरम आहे अजून, थोडंसं कोमट असतानाच बांधायचं. आता लाडू बांधून घेऊया आपण. मला पण असे डाळीचे लाडू मी पहिल्यांदाच बनवलं, मला अवघड वाटत होतं, पण आता केल्यानंतर काय वाटत नाही, सगळं सोपं वाटतं. आणि इतकं मस्त हे लाडू होतात बघा, काय सांगू तुम्हाला. खरंच पहिल्यांदाच बनवलं, पण लय अप्रतिम चवीला झाले. तर तोंडात टाकलं तर अजिबात टाळ्याला चिटकत नाहीत हे लाडू. आणि पहिल्यांदा बनवल्यामुळे मला पण कुठली बनवू एखादी गोष्ट आपल्याला चांगली आली तर किती मनाला समाधान वाटतं ना. नंतर बनवू वाटतं ही एकदा आली तर. आधी मला सुद्धा वाटायचं बेसनचा लाडू लगेच करायला नको. आता मुलांना हट्टच धरला, मम्मी मला लाडू बनवूनच दे बोलला, म्हणून मी लाडू आता म्हणलं बनवतेच. आज म्हणलं घरघंटीवर नकोच दळून आणायला, म्हणलं घरीच बनवूया आपण, मिक्सरमध्येच बारीक करून. किती गोल ठेल आला आहे बघा लाडून. आपण पिस्ता चिटकावून घेतला, पिस्त्याला थोडासा मी हिरवा कलर लावला होता, बारीक करून थोडं कलरमध्ये घातलं होतं. दुसरा पण लाडू मी तुम्हाला दाखवते. दोन्ही चिमटीत धरायचं, असं तळ हातात घेऊन दाबून दाबून घ्यायचं आणि घोळायचं हातामध्ये. अगदी गोल ठेल होते बघा, अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही कोण नवीन मुली करत असतात त्यांना सुद्धा ही सोपं आहे बघा करायला. अशा पद्धतीने एकदा लाडू बनवूनच बघा, आणि मला खरंच सांगा तुम्ही कसं लाडू झालं. तर खूप मस्त होते. आता आज कधी आपल्याला म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला केल्याशी माहिती पडत नाही, आपण करत राहायचं. येत नाही म्हणून मागं नाही सरायचं, केल्यानं सगळं येतंय. सर्व मी लाडू बांधून घेतलेत बघा, किती मस्त. आणि कलर तर किती छान आलाय. अजिबात कुठला कलर वापरला ना आपण काय लाडूला, काय नाही. आमचाच लाडूचा म्हणजे डाळीचाच कलर आहे बघा. खूप सुंदर पण झाल्यात आणि चवीला अप्रतिम झाल्यात. धन्यवाद, बाय बाय.